जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. ठीक आहे, चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2026 मधील IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सौरव कोठारी यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी अंतिम सामन्यात भारताच्याच पंकज अडवाणी यांना हरवत या स्पर्धेचं हे विजेतेपद पटकावलं आहे. बरं, यंदाची स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर आयर्लंडमधील कार्लो येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन. दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्यात? तर दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा या सरोज शर्मा बनल्या आहेत. मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर लक्षात ठेवा, दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा या सरोज शर्मा बनल्या आहेत. सरोज शर्मा या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असं जर विचारलं तर त्या व्हॉलीबॉल या खेळाशी संबंधित आहेत. सरोज शर्मा बरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियातील पहिल्या महिला लष्कर प्रमुख या सुसान कॉयल बनल्यात. श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मीरी महिला अधीक्षक सबा शॉल. मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे. भारतातील एका कार्यात्मक अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला RM नाचमई. नेपाळ या देशातील पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार भूमिका श्रेष्ठ. फ्रान्समधील महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला मालिनी रंगनाथन. तर चर्च ऑफ इंग्लंडमधील आर्च बिशप ऑफ कॅन्टरबरीपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला या सारा मुल्लाली ठरल्या आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. कोणत्या देशाद्वारे ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन राबवण्यात येत आहे? तर हे जे ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन आहे हे इस्रायल या देशाद्वारे राबवण्यात येत आहे. मित्रांनो, ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन ही इस्रायली सरकारने सुरू केलेली एक विशेष पुनर्वसन मोहीम आहे. या अंतर्गत भारतातील ईशान्येकडील राज्यांमधील विशेषतः मणिपूर आणि मिझोराममधील बनी मैनाशे समुदायांच्या सदस्यांना इस्रायलमध्ये पुनर्वसित करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत इस्रायली सरकारने 2030 पर्यंत सुमारे 6000 लोकांना स्थायिक करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पुढील प्रश्न. 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणून आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आली. बरं, या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन कुठे केलं जातं? तर गोव्यात त्याचं आयोजन केलं जातं. 1952 मध्ये सुरू झालेला इफ्फी हा दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि सातत्याने आयोजित होणारा चित्रपट महोत्सव आहे आणि यंदासाठी याचे संचालक म्हणून आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील F1 कार्यक्रमासाठी अधिकृत ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता भारतातील F1 कार्यक्रमाचे अधिकृत ब्रँड अँबॅसिडर हे श्रेयस अय्यर बनले आहेत. क्रिकेट आणि मोटर स्पोर्ट्सचा मिलाफ साधून तरुणांमध्ये या खेळाबद्दल जागरूकता आणि रस निर्माण करणे हे श्रेयस अय्यरच्या नियुक्तीमागचं कारण आहे. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, इन्फोसिसचे जागतिक ब्रँड अँबॅसिडर हे कार्लोस अल्कराज बनलेत. जिंदाल स्टेनलेस स्टीलचे ब्रँड अँबॅसिडर रणवीर सिंह. भीम पेमेंट ॲप्सचे ब्रँड अँबॅसिडर महेंद्रसिंग धोनी. 2027च्या जनगणनेसाठीचे ब्रँड अँबॅसिडर सुदर्शन पटनायक. यामाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबॅसिडर AR रहमान बनलेत. तर सिटी युनियन बँकेचे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून रवींद्र जडेजा यांची नियुक्ती करण्यात आली. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. अलीकडेच NASMSR या पहिल्या स्वदेशी हेलिकॉप्टर प्रक्षेपित जहाजविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी कोठे घेण्यात आली? तर नुकतीच आता याची यशस्वी चाचणी ओडिशामध्ये घेण्यात आली आहे. DRDOद्वारे ओडिशाच्या किनारपट्टीवर या नेव्हल अँटीशिप मिसाईल शॉर्ट रेंज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. मित्रांनो, विशेष बाब म्हणजे हे भारताचं पहिलं स्वदेशी हेलिकॉप्टर प्रक्षेपित जहाजविरोधी क्षेपणास्त्र आहे व हे क्षेपणास्त्र जुन्या ब्रिटिश बनावटीच्या सी ईगल क्षेपणास्त्राची जागा घेणार आहे. कोणत्या क्षेपणास्त्राची जागा घेणार आहे? तर सी ईगल या क्षेपणास्त्राची हे नवीन क्षेपणास्त्र जागा घेणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या देशाने
जगातील पहिली शून्य उत्सर्जन कोळसा बॅटरी तयार केली. तर आता जगातील पहिली शून्य उत्सर्जन कोळसा बॅटरी ही चीन या देशाने तयार केली आहे. मित्रांनो, चीनच्या शास्त्रज्ञांनी ही बॅटरी तयार केली असून पारंपरिक वीज प्रकल्पाप्रमाणे ही प्रणाली कोळसा जाळत नाही, तर त्याऐवजी यात कोळशाच्या रासायनिक ऊर्जेचे थेट विजेमध्ये रूपांतर करण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल ऑक्सिडेशनचा वापर केला जातो. या प्रक्रियेदरम्यान बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड जागेवरच पकडला जातो, त्यामुळे यात शून्य उत्सर्जन होतं. मित्रांनो, याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्यात, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. 16 वर्षाखालील मुलांना समाज माध्यम वापरास बंदी घालणारे देशातील पहिलं राज्य कर्नाटक आहे. भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रोचे उद्घाटन दिल्लीमध्ये करण्यात आलं. देशांतर्गत ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड जारी करणारी भारतातील पहिली बँक ही बँक ऑफ बडोदा आहे. महामार्गावरील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील पहिले मायक्रो एल्गी एअर टॉवर हे दिल्लीत स्थापन करण्यात आलं. भारतातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी केंद्र आंध्र प्रदेश. डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले बंदर हे विओ चिदंबरनार बंदर आहे. देशातील पहिले LPG ATM गुरुग्राम व जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर हा जपान या देशाने तयार केला. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याद्वारे मशरूम मिशन सुरू करण्यात आले? तर हे जे मशरूम मिशन आहे हे आंध्र प्रदेश या राज्यानं सुरू केलं. यामागचा उद्देश काय? तर आंध्र प्रदेश राज्याला भारतातील सर्वात मोठा मशरूम उत्पादक बनवण्याच्या उद्देशाने आंध्र प्रदेश सरकारने हे मशरूम मिशन सुरू केलं आहे. यात जवळपास 13,000 कोटी गुंतवणूक करण्यात येणार आहेत. आणि मित्रांनो, हा अशा प्रकारचा देशातील पहिलाच उपक्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिप्रीच्या अहवालानुसार लष्करी खर्चाच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे? तर अलीकडील सिप्रीच्या अहवालानुसार लष्करी खर्चाच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर 5व्या क्रमांकावर आहे. बरं, या अहवालानुसार लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता? तर अमेरिका हा यात पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेनंतर चीन दुसऱ्या, रशिया तिसऱ्या, जर्मनी चौथ्या, भारत 5व्या क्रमांकावर असून भारतानंतर UK हा 6व्या स्थानावर आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक ट्यूना दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक ट्यूना दिन आहे हा दरवर्षी 2 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस ट्यूना फिशच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी UN द्वारे स्थापित करण्यात आला व हा दिवस पहिल्यांदा 2017 मध्ये आयोजित करण्यात आला होता. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या देशाने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच UAE ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. UAE ओपेकमध्ये 1967 मध्ये सामील झाला होता व आता जवळपास 60 वर्षानंतर संयुक्त अरब अमिरात हा देश आता ओपेकमधून बाहेर पडला आहे. हा निर्णय कधीपासून लागू झाला? तर 1 मे 2026 पासून हा निर्णय लागू देखील झाला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. देशातील पहिले बासमती सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.